तुम्ही आता जे पाहत आहात ते कोणत्याही शहरातील डम्पिंग ग्राउंड नाही, हे आहे शिराढोण गावातील एक ठिकाण. असं ठिकाण जिथे काही वर्षापूर्वी लोक सकाळी फिरायला यायचे, विद्यार्थी पोलीस भरती आणि सैन्य भरतीची रनिंगची प्रॅक्टिस करायचे. पण आज इथली परिस्थिती अशी झाली आहे की इथे उभं राहणं सुद्धा कठीण झालं आहे. नेमकं काय घडलं या जागेचं, चला पाहूया. कचऱ्याचे ढीग, सगळीकडे पसरलेली घाण, नाकात घुसणारी दुर्गंधी आणि या घाणीभोवती फिरणारे असंख्य जीवजंतू, हीच आज शिराढोण गावातील या परिसराची ओळख बनली आहे. एकेकाळी या रस्त्यावर शुद्ध हवा वाहायची. सकाळच्या वेळी वृद्ध नागरिक चालण्यासाठी यायचे. तरुण मुलं पोलीस भरती, आर्मी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या शारीरिक तयारीसाठी इथे धावायची. हे जो रस्ता आहे हा मुरुड पिंपरी रोड आहे मित्रांनो. या रोडवर स्वतः आम्ही पण एवढं भरतीसाठी येत होतो. भरतीसाठी येण्यासाठी हे एकदम स्वच्छ आणि सुसज्ज रोड होता, चांगला होता. या रोडवर भरतीसाठी येण्यासाठी एकदम मोकळा श्वास घेण्यासाठी येत होते इथं मित्रांनो. सगळे जेवढे आपले वृद्ध व्यक्ती असतील, काही तरुण मंडळी असतील, काही तरुण पिढीतली भरती करण्यासाठी येणारे पोरं असतील, तर ते येत होते. किंवा माता भगिनीच इथे एवढी गर्दी राहायची मित्रांनो, भरपूर गर्दी राहायची सकाळ सकाळी पहाटेच्या सुमारामध्ये. पण आज लोक या रस्त्यावरून जाणं सुद्धा टाळत आहेत. मी जेव्हा या ठिकाणी येतो तेव्हा एकच प्रश्न पडतो, काही वर्षामध्ये इतका मोठा बदल कसा झाला? जिथे लोक आरोग्यासाठी यायचे तिथे लोकांना आज आजारी पडण्याची भीती वाटते. कचरा फक्त दिसायला वाईट नसतो, त्यातून अनेक समस्या जन्म घेतात. डास वाढतात, माशा वाढतात, संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजूबाजूला राहणारे नागरिक यांच्यावर त्याचा सर्वाधिक परिणाम होतो. त्यातच आणखीन एक गंभीर समस्या म्हणजे उघड्यावर शौचास जाण्याची. काही लोक या परिसराचा वापर त्यासाठी करत असल्यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर होत चालली आहे. जर आपल्याला खरंच आपलं गाव सुंदर करायचं असेल तर फक्त कचरा उचलून चालणार नाही. आपल्याला गाव पूर्णपणे हागणदारी मुक्त करण्यासाठी हे प्रयत्न करावे लागतील. आणि आता पावसाळा अगदी काही दिवसावरच येऊन ठेपला आहे. हे कचऱ्याचं साम्राज्य बघून या रस्त्याला कोणी सुद्धा फिरकणं झालंय. तसेच विद्यार्थ्यांना भरतीची तयारी करण्यासाठी हा रस्ता खूप चांगल्या पद्धतीने केला जर असता तर या ठिकाणी आपल्याला ग्राउंडची व्यवस्था या ठिकाणी पलीकडून दिसत आहे तुम्हाला. पण त्याआधी एक प्रश्न विचारूया, जर हा सगळा कचरा पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेला तर? या परिसराच्या जवळच एक तलाव आहे. आजूबाजूचे अनेक कुटुंबीय येथे कपडे धुण्यासाठी येतात, जनावरे इथं पाणी पिण्यासाठी येतात. पण जर पावसाचे पाणी हा कचरा वाहून घेऊन तलावात गेले तर त्याचा परिणाम फक्त पर्यावरणावरच नाही तर माणसं आणि जनावरे त्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. आजचा कचरा उद्याची मोठी समस्या बनू शकतो. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा मला इथे एक संधी दिसते, एक अशी संधी जी या जागेचं संपूर्ण रूप बदलू शकते. कल्पना करा, याच ठिकाणी एक सुंदर पार्क तयार झाला तर, चालण्यासाठी ट्रॅक असला तर, बसण्यासाठी बाक असली तर, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा असली तर, पुन्हा एकदा वृद्ध नागरिक सकाळी फिरायला येतील, पुन्हा एकदा विद्यार्थी रनिंगची प्रॅक्टिस करतील आणि ही जागा गावाचा अभिमान बनेल. ही कोणावर टीका करण्यासाठी बनवलेली स्टोरी नाही, ही आपल्या गावासाठी केलेली एक विनंती आहे. वर्गीकरणामध्ये सुका कचरा, ओला कचरा या दोन्ही कन्सेप्ट फक्त आपण ऐकूनच घेत आहोत की ते आपण अंमलात आणत नाहीत. तर याचं वर्गीकरण व्यवस्थित करून लवकरात लवकर या ठिकाणी बसण्याची एक व्यवस्था होऊ शकते. आमची प्रशासनाला आणि आमच्या ग्रामपंचायतीला नम्र विनंती आहे की या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. कारण आज आपण उपाय शोधला नाही तर उद्या समस्या आणखीन मोठी होऊ शकते. आणि एक गोष्ट, कुठल्या मोठ्या व्यक्तींची वाट पाहू नका. हे गाव आपलं आहे, ही समस्या आपली आहे आणि उपायही आपणच शोधू शकतो. काम सुरू करा, नाव कोणाचंही होऊ द्या, कारण शेवटी महत्वाचं एकच आहे, आपले शिराढोण सुंदर, स्वच्छ आणि अभिमानस्पंदक बनलं पाहिजे. भविष्यात आपल्या विचाराच्या पेक्षा सुद्धा जास्त, आपल्या स्वप्नापेक्षा सुद्धा जास्त एकदम स्वच्छ आणि सुंदर गार्डन होऊ शकतात.